नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उपनगराध्यक्षपदासाठी निवृत्ती पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा। पेण नगर परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालात महायुतीच्या उमेदवारांनी स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे। या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडून आले असून शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे। थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रीतम पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधले आहे। निवडणुकी निकालानंतर 7 जानेवारी रोजी प्रीतम पाटील यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असली तरी उपनगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे। नगराध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना मिळणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे। जनसामान्यांमध्ये सहज मिळणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि रात्री अपरात्री मदतीसाठी हाकेला साथ देणारे नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील यांच्या नावाला मोठी पसंती मिळत आहे। याआधी सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले निवृत्ती पाटील यांनी यावेळी चौथ्यांदा विजय मिळवत चौकार मारला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून याआधी वसुधा पाटील व दीपक गुरव यांनी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती पाटील यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। निवृत्ती पाटील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेटमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे। क्रिकेटमुळेच आपण तरुणांचा लाडका बनलो आणि याच खेळाने आपले नाव मोठे केले असे ते आवर्जून सांगतात। त्यामुळे पेण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवृत्ती पाटील यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।